नानू बाबाला सांगू नाही आपण कुठे गेलो होतो. सध्या असं काहीसं मी माझं ड्रेसिंग अरेंज करून ठेवलं आहे. कसं कधी खाल्ला होता तू? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बाबा. मला काय गिफ्ट दिलं नानू बाबांनी? हे यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मी खूप गरम आहे. काय करते तू? हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि मी तयार होऊन बसले. ते कशासाठी? फार तयार झाले नाहीये, म्हणजे फक्त रेडी झाली, बाहेर जायचं त्याच्यासाठी. अनाया दुपारचं असं फारसं जेवली नव्हती. आता तिला झोपवून दिलं. तर मी म्हटलं की ती झोपली आहे तोपर्यंत एडिटिंगचं काम करू, प्लस कुकर लावून घेऊ आपण, कारण खिचडी तिच्यासाठी बनवते म्हटलं. कारण दुपारी ती जेवली नव्हती. म्हटलं उठल्या उठल्या तिला भूक लागेल आणि खाणं पिणं झालं की आम्हाला बाहेर जायचं आहे. ते कुठे सांगते पुढे. सो म्हणून म्हटलं की आपण पहिली तिच्यासाठी कुकर लावू. कुकर लावला आणि मी एडिटिंगला बसली. खूप वेळ झाला सिटीज होत नाही. म्हटलं असं का झालं, म्हणून मग मी जाऊन बघितलं तर गॅस बंद झाली होती आणि गॅस नव्हती. तर गॅस गेला म्हणजेच. आता मी कधीच सिलेंडर लावलेलं नाही आहे. मी रोशनला फोन केला की मी ट्राय करू का. त्याने मला डिरेक्ट सांगितलं की नाही, तू काही ट्राय करू नको. तिला बाहेरून काय पाहिजे ऑर्डर कर किंवा खाली घेऊन जा, काय खायचं खाऊ दे, पण मी येतोच, पण तू तोपर्यंत अजिबात पराक्रम करू नको. मग मी तशीच थांबली. मग ती उठली, तिला रेडी केलं आणि म्हटलं चला आता आपण हो. मग म्हटलं चला ठीक आहे आता आपण बाहेर जाऊ आणि तिला डोसा खाऊ घालते. ती प्लेन डोसा एकदम छान खाते ते, म्हणून म्हटलं तिला आपण ते खाऊ घालू आणि त्यानंतर मग माझ्या कामाला जाऊ. आता माझं काम कुठलं महत्त्वाचं तुम्हाला सांगते. सो मागच्या काही दिवसापासून डोक्यात चाललंय की असं प्लॅन करायचं, पण काही ते शेवटाला येत नव्हतं, कारण रोशन घरी होता आणि रोशनला मला सरप्राईज द्यायचं होतं. सो त्याला एक शर्ट आवडतं, म्हणजे शर्ट एक म्हटल्यापेक्षा त्या ब्रँडचं आवडतं. चार्ल्स टिरिट म्हणून तुम्ही ब्रँड याच्या आधी ऐकला असेल तर बघा. थोडासा कॉस्टली आहे पण फिटिंग खूप परफेक्ट येते त्याला. ॲक्च्युली तो UK होता ना, त्याच्यामुळे तिथली फिटिंग त्याला एकदम छान वाटते. सो तशी त्याला कुठल्याच ब्रँडमध्ये मिळत नव्हती आतापर्यंत. आणि चार्ल्स टिरिट त्याच्या एका बर्थडेला मी त्याला गिफ्ट केलं होतं ते शर्ट. तेव्हापासून त्याला ती आवडायला लागली. म्हणजे ठीक आहे आपण त्याला ते शर्ट गिफ्ट करू या व्हॅलेंटाईनला. आणि मी त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं यावेळी. याचं कारण असं की म्हणजे त्याला काही असं आवडत नाही फार सरप्राईजेस वगैरे, पण मला असं वाटलं की नाही काय म्हणजे आवडतच नाही असं सगळे म्हणतात. मी पण म्हणते की मला काय असं खूप नाही आहे सरप्राईजेस वगैरे दिले पाहिजे. आणि त्याला ॲक्च्युली प्लॅन करता येत नाही, त्याला खूप बर्डनसम वाटतं ते. तर त्याचं म्हणणं असतं की तुला काय पाहिजे मी ते घेऊन देतो, पण माझ्याकडनं सरप्राईज प्लॅन करणं होणार नाही, कारण मग नाही आवडली ती गोष्ट. म्हणून आमच्यात सरप्राईजेस नसतातच. आमच्यात काही घ्यायचं असलं तर आम्ही सांगूनच घेतो. पण ती गोष्ट आहे जी मला माहिती आहे की त्याला आवडते, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण तेवढं सरप्राईज देऊ त्याला. आणि त्यातल्या त्यात आम्ही त्या दिवशी मॉलमध्ये फिरत होतो, त्या दिवशी त्याला तिथेच ना ते पिंक शर्ट दिसलं. तर मी म्हटलं ठीक आहे तेवढं आपण त्याच्यासाठी घेऊ. आणि म्हणून मग ठरवलं की जायचं. सो आता तो आज ऑफिसला गेला आहे आणि अजून 3-4 दिवस बाकी आहे व्हॅलेंटाईनला. तर म्हटलं ठीक आहे आपण ते घेऊन येऊ आज, म्हणून मग मी तयारीत होते. सो तिला मी डोसा खायला घेऊन गेली आणि ती इतकी छान आपल्या हाताने चटणीला लावून डोसा खात होती ना. खरंच मुलांना वेगळं काही शिकवण्याची गरज पडत नाही, ते आपलं पाहून सगळं आपोआप शिकतात. कसं कोणतं घ्यायचं बाबासाठी? विच वन? हे घ्यायचं की हे पिंक? पिंक पिंक नाही घेऊ, पिंक घेऊ, पिंक. आणि आत्ता मी आली मॉलमधनं जाऊन आणि माझा कसा छान पचका झाला आहे ना तुम्हाला मी सांगते. आता माझं ठरलं होतं की त्याला पिंक शर्ट घ्यायचं, कारण त्याला पिंक खूप दिवसाचं घ्यायचं आहे, पण परफेक्ट फिटिंगचं असं वगैरे कुठे मिळत नव्हतं. मग तिथे गेली, मला माहिती होतं त्याला पिंक पाहिजे, तिथे दिसलं पण गेल्या दिसलं की ते लायनिंगचं आणि त्याला फक्त प्लेन शर्ट्स आवडतात. आणि तो खूप चूझी आहे, म्हणूनच मला त्याला सरप्राईजेस द्यायला पण भीती वाटते. सो तिथे लायनिंगचं होतं, मला माझं लायनिंग त्याला आवडणार नाही. मग दुसरा एक थोडासा वेगळा शेड मी चूज केला की म्हणलं ठीक आहे हे. मग त्यातला साईज त्यांना विचारला, अनलकीली त्यामध्ये साईज नव्हता. आणि मग आता ते म्हणले की त्याला बोलवायचं झालं तर ऑर्डर करून देऊ शकतो, पण त्याला 3 ते 4 दिवस लागतील. सो आत्ता माझं असं झालं आहे की बोलवायचं की नाही बोलवायचं, कारण 14 फेब्रुवारीपर्यंत ते आलं तर ठीक, नाही तर मग काय अर्थ नाही त्याला, ते दुसऱ्या दिवशी द्यावं लागेल मला त्याला. त्या दिवशीचं सरप्राईज सगळं गड्ड्यात जाईल. पण मला तरी पण असं वाटतं की ठीक आहे आता आपण प्लॅन केलं होतं की घ्यायचं त्या पर्पजसाठी, पण मग आता नाही आवडत आहे दुसरं, तर जे आहे म्हणजे जेव्हा येईल तेव्हाच सही, पण त्याला ते देऊया आपण गिफ्ट. त्यांना मी सांगून ठेवलं आहे
की तुम्ही मागवून घ्या आणि आलं की मला फोन करा. तर मग मी तसं ते घ्यायला जाईल आणि घेऊन येईल. सो असा काहीचा माझा आज पचका झाला आहे. मी खूप एक्सायटेड होती की चला जाऊ आपण रोशनसाठी गिफ्ट वगैरे घेऊन येऊ. हे काढू का? इकडे कुठे गेलो होता? हा कुठे गेलो होता? फिरायला गेला होती तू. नानू बाबाला सांगू नाही आपण कुठे गेलो होतो. मग कोणासोबत गेला होता? तुम्हाला सांगितलं नाही. सांडवूनच तर आले ना पूर्ण. हे बघ वाव सो टेस्टी. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्यासाठी चष्मा बनवायला. आता मला तुम्ही चष्मा लावताना खूप कमी बघितलं असेल, पण मला खूप लहानपणापासून चष्मा आहे. मागे काही दिवसापूर्वी मी बनवला होता, पण तो नागपूरला राहून गेला आणि मी ॲक्च्युली खूप अवॉइड करते चष्मा लावणं, रेग्युलर लावत नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्याचा डोळ्यांचा खूप त्रास वाढला. सो रोशन माझ्या खूप मागे लागला होता की तू पहिली चष्मा बनव आणि तो रेग्युलर लावायला सुरुवात कर. तर होपफुली आता मी ते करणार सुद्धा. त्यानंतर मग आम्ही डिनरला बाहेरच गेलो होतो. मला थाळी खायची इच्छा होती, सो तिथे मस्त थाळी अशी घेतली होती मी व्हेज. आणि अनाया त्यातली सोलकढी इतकी आवडीने पिते ना, आणि ती तिला खूप आवडते सुद्धा. हॅलो, आणि फायनली तो ब्लॉग मी 2 दिवसानंतर कंटिन्यू करते आहे. आज बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, पण एडिटिंगच संपत नाही आहे आणि हा ब्लॉगसुद्धा तुमच्याजवळ खूप उशिरा येणार आहे. उद्या 14 फेब आहे आणि माझा 14 फेबच्या सरप्राईजचा किती पचका झाला हे तुम्हाला चांगल्याने माहिती झालं असेल आतापर्यंत. आत्तासाठी हे मेसी झालेलं कपाट मला एकदम क्लीन करायचं आहे आणि तेही मला अनायासोबत करायचं आहे. तर ते मी कितपत व्यवस्थित करू शकणार आहे मला माहिती नाही. सो ते जे तुम्हाला तिकडे सगळं सामान लावलेलं दिसतं ना, ते सुद्धा मला आवरायचं आहे. म्हणजे माझा जो ड्रेसिंग आहे तो पण आवरायचा आहे आणि हे कबड पण आवरायचं आहे. सो मी आता सुरुवात करते. हिच्याबरोबर मी किती काम करू शकणार आहे मला माहिती नाही, पण मी पहिले ते खाणे काढते ज्याच्यात हिचा काही एवढा तिला पसारा भेटणार नाही. ऑलरेडी मी 1-2 गोष्टी खाली काढल्या आहेत आणि तिला तिचे रुमाल दिसले. तिला रुमालांवर एवढं प्रेम आहे आणि तिने ते ऑलरेडी हे असं काहीतरी कारभार चाललेला असतो, ते ऑलरेडी काढून घेतले आहे. तर ठीक आहे, थोडासा पसारा होईल मला माहिती आहे, पण ॲट द सेम टाईम माझं भरपूर काम पण होईल. आणि ते आता तिच्यासोबत करण्याशिवाय दुसरं ऑप्शन पण नाही आहे माझ्याकडे, कारण रोशन ऑफिसला गेलेला आहे आणि कबड क्लीन करायचं म्हटलं म्हणजे दिवस जातो आणि एवढ्या वेळ तर रोशन पण तिला बघू शकणार नाही. तिला झोप आली जर मध्यंतरी तर ती झोपेल. पण चला आता कामाला सुरुवात करूया म्हटलं. पण जसं मी अरेंज करते ना ते फायनल तुमच्याशी शेअर करते. मधनं काय मी फुल आता करतानाचा तुमच्याशी ब्लॉग शेअर करत नाही, पण हा पूर्ण क्लीन झाल्यावर मग कबड कसं दिसतंय ना, मी कशा गोष्टी अरेंज केल्या हे तुमच्याशी शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. नानूला काहीतरी दाखवायचं आहे, ती पण माझ्यासारखी असं बोलत होती. हां काय दाखव, काय हे रुमाल दाखवायचे तिचे तिला. ठीक आहे, झाले दाखवत. ओके. सो सध्या एवढं तरी माझं अरेंज करून झालं आहे. तुम्हाला दाखवते एकदम क्विकली की मी काय कशा गोष्टी ठेवते. सो इथे ना जे बंडल्स वगैरे ज्याचं कधीतरी काम पडतं ते आहेत. अनायासाठी रबर्स आहेत छोटे छोटे. वरती एक डिटॅन पॅक आहे जे मी नेहमी यूज करत असते. त्यानंतर इथे सगळे ऑइल्स जे दिसत आहे ना ते अनायाचे आणि रोशनचे आहे. माझं अजिबात काही नाही आहे याच्यामध्ये. सो स्ट्रेच मार्क ऑइल तुम्ही बघू शकता. प्रेग्नेन्सीमध्ये मी यूज केलं होतं. हे ऑलिव्ह ऑइल मी अनायाला यूज करत होती. हे हेअर ऑइल आहे, रोशन यूज करतो. त्यानंतर हे अनायाच्या हेअर्ससाठी मी हे ऑइल यूज करते. आणखी एक आहे मी तुम्हाला दाखवेल, सध्या इथे नाही येते. त्यानंतर हे हेअर ॲक्टिव्ज वगैरे जे काही आहे ते सगळं रोशन यूज करतो. त्यानंतर इथे जे आहे ते परत माझे स्ट्रेच मार्क क्रीम्स आहे प्रेग्नेन्सीतले, ते राहिले तसेच राहिले. आता मी बघितलं पण नाही त्याची एक्सपायरी गेली जरी असेल तरी. आणि हे एक रोज वॉटर आहे, हे पण खूप छान आहे, मी यूज करत असते. सो ज्या इथले डेली यूजच्या अशा काही गोष्टी आहेत त्या ठेवल्या आहे. काही परफ्यूम्स आहेत, काही रोशनचे आहेत, काही माझे आहेत. असं पूर्ण परफ्यूमचं कलेक्शन आहे इथे, ते ठेवलं आहे. हा एक परफ्यूम माहिती नाही मी कधी ओपन करणार आहे. हा असा खाली ठेवता येते त्याला, म्हणजे असा शेप त्याचा असा वेगळाच आहे डायमंडसारखा, त्याच्यामुळे मग त्याला याच्यातच ठेवावं लागतं मला डब्यात, त्याच्यामुळे त्याचा यूज पण होत नाही. त्यानंतर आमचं लोशन्स, रेग्युलर यूजचे पावडर, अनायाचे लोशन्स, या सगळ्या गोष्टी इथे ठेवल्या आहे. हे अनायाचे रोजचे लोशन्स, सनस्क्रीन वगैरे सगळं आहे.
आणि त्यानंतर इथे खाली पावडर, बॉडी लोशन आणि बाकी ज्या गोष्टी रेग्युलर यूजसाठी लागते. हो 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 ते पावडर त्यांना दाखव. हे पहा आमचं दुसरं पावडर. ओके. सो सध्या असं काहीसं मी माझं ड्रेसिंग अरेंज करून ठेवलं आहे. हॅलो ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि कालचा व्लॉग म्हणजे मला माहिती नाही मी व्लॉग्स कसे शूट करताय. पुढचं शूट करायची इच्छाच होत नाही किंवा इच्छा म्हटल्यापेक्षा ते पॉसिबल होत नाही आहे. काल मी शूटिंगला सुरुवात केली. मी काम पूर्ण करते पण मला शूटिंग होत नाही आहे. समहाव मी ते अनायामध्ये गुंतून जाते आणि असं वाटतं आता काय शूट करू आणि मग ती मध्ये मध्ये करते कॅमेरा लावला की. सो माझं असं होतं की मला काम संपवायचं आहे. ते असं पाहून डोळ्यासमोरनं कसं तरी व्हायला लागतं मला की किती पसारा पडला आहे असं काहीसं झालं आहे. सो म्हणून मग मी काल म्हटलं की ठीक आहे आपण वॉर्डरोब कसं अरेंज केलं आहे ना हे आपण दाखवू पण आजच्यासाठी मी काम संपवते. आणि लिटरली 5 वाजले होते. मला माझं 80% झालं होतं अरेंज करून. आणि मग मला असं वाटलं की अनायाला भूक लागली असेल म्हणून म्हटलं आपण आता हे स्टॉप करावं. तिला पहिले खायला द्यावं आणि ती झोपली पण नव्हती. सो म्हणून मग मी ते स्टॉप केलं, तिला खायला दिलं आणि सगळं बंद केलं, लाईट्स वगैरे छान असं अंधार केला आणि तिला झोपायला ब्लँकेट घेऊन झोपवली मी तिला असं. पण शी वॉज लाईक मम्मा मला नाही झोपायचं आहे, मम्मा ते घ्यायचं का, मम्मा डॉलीला आणायचं का, मम्मा मी माझं कलरिंग करू का, असं कंटिन्यू चाललं होतं. आणि मग माझं पण झालं बाई हिला काही झोपायचं नाही आहे, त्याच्यात मी काही टाईमपास करत नाही कारण माझं अर्धं काम अजून पेंडिंग आहे. सो असं विचार करत मग मी पण उठली. ती पण झोपली नाही. पण एवढ्याने बरं की ती मला त्रास देत नव्हती. तिचं कलरिंग करत होती, काहीतरी तिचा कारभार चालला होता. पण मला त्रास देत नव्हती. तू तुझं काम कर, मी माझं काम करते, असं काहीसं आमचं चाललं होतं. सो कधी 7 वाजले कळलंच नाही. आणि मलासुद्धा भूक लागली कारण मी स्नॅक्समध्ये काहीच घेतलं होतं. माझे लिटरली हातपाय थरथर कापायला लागले. आणि सगळ्यात वरचा खाना राहिला होता तो मी ठेवला होता इंटेन्शनली की ही झोपल्यावर मी करेल कारण तिथे माझी ज्वेलरी होती. आणि ज्वेलरी जर हिच्यासमोर काढली ना मग गेलं समजून घ्या सगळं. सो म्हटलं नको करायला आपण. सो मी तिथे स्टॉप केलं आणि मग म्हटलं चला काहीतरी खाऊया. सो मी मॅगीच बनवून खाल्ली. म्हणजे मी सगळं केलं पण मी शूट काहीच केलं नाही. मॅगी बनवून खाल्ली आणि त्यानंतर मग रोशन वगैरे आला. मग आमचं थोडं खाणं पिणं झालं, सगळं झालं. आणि दिवसाचा एंड करायला आम्हाला रात्री 11:30-12 वाजले. व्हॅलेंटाईन डे होता. आम्ही दोघांनी एकामेकाला छान असं विश केलं. अनाया झोपून गेली होती. आणि आज व्हॅलेंटाईन डे ॲक्च्युली. सो तुम्हा सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. सो म्हटलं की चला आता आपण उद्यापासनं काय ते शूट करू. सकाळपासनं इतकी घाई. नाश्ता झाला. ॲक्च्युली मला घराबाहेर पडायचं होतं लवकर पण ते काही शक्य झालं नाही कारण सकाळची पोस्टिंग वगैरे असते त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. मग म्हटलं नाश्त्याची वेळ झाली मग नाश्ता करून जाऊ. मग अनायाचं खाणं पिणं याच्यामध्ये खूप वेळ चालला जातो आणि ते सगळं राहून जातं बाहेर जायचं. तर बाहेरची आज भरपूर कामं आहेत. तर बघा मी आज सकाळीच एक रील बघितली की आफ्टर 30s व्हॅलेंटाईन डे असा असतो. सो ॲक्च्युली मी प्लॅन करायचा प्रयत्न केला पण ते म्हणतात ना मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला सरप्राईजेस प्लॅन करताच येत नाही असं मला आता बिलीव्ह झालं आहे स्वतःवर. आणि एक्सपेक्टेशन्स पण 0 आहेत. जेव्हा आपण एक 20-25च्या एजमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो तेव्हा किती उत्साह असतो या दिवसाचा. म्हणजे असं वाटतं की मग आपल्यालाही कोणीतरी असं देईल, मग आपला पण असं सेलिब्रेट होईल. पण जेव्हा आता ॲक्च्युली करायला पाहिजे तेव्हा मात्र आपण तसं काहीच करत नाही. डोळ्यात का पाणी येतं माहिती नाही मला. सो आणि तेवढा असा फार इंटरेस्टिंग आला. मी सकाळीच रील बघितली तर तुम्हाला सांगत होती की 30sमध्ये व्हॅलेंटाईन डे असा असतो की हे गरजेचं आहे. गिफ्ट काय पाहिजे तर हे गरजेचं आहे, ते घेऊन घेऊ आपण. आणि नो सरप्राईजेस नाही. हेल्दी खायचं आहे, चॉकलेट्स नको. रोज कशाला, रोज एवढं महाग आहे आजच्या दिवसात. सो असं काहीसं असं मी छान तयार झाली पण म्हटलं चला नाही आपण तसंच नको राहायला. तर छान मी मस्त रेडी झाली. रोशन आपला आहे तसा नेहमीचा. सो सगळ्यात महत्त्वाचा स्टार बाजार जायचा आहे. तर मग आमचा मधूसोबत सकाळीच कॉल झाला तर ते पण म्हटलं की काय कुठे चालले फिरायला. तर म्हटलं की ती म्हणली की मला स्टार बाजार जायचं आहे. तर शॉपिंगला मी स्टार बाजार घेऊन चाललो आहे कारण घरातलं सगळ्या गोष्टी असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय मला काय बनवणं हेच कळत नाही. आणि म्हणून म्हटलं की पहिले तिथे जाऊन येऊ. रोशनला बाकी बाहेर थोडंसं काम आहे. सो माहिती नाही तो किती वेळ अवेलेबल असणार आहे. तर जेवढा वेळ आहे आमच्याकडे तेवढ्या वेळात मी माझं स्टार बाजार जाऊन किंवा ग्रॉसरी म्हणा किंवा काही घेऊन यायचं आहे, फ्रूट्स व्हेजिटेबल्स ते घेऊन येते. आणि त्यानंतर मग अजून काय काय प्लॅन्स आहेत तर ते तुमच्याशी पुढे शेअर करते ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां मी वॉर्डरोब कसं अरेंज केला नाही सुद्धा तुम्हाला मी आजच्याच ब्लॉगमध्ये दाखवते. आणि फायनली आजचा ब्लॉग इथेच एंड पण करणार आहे म्हणजे मी आजच्या दिवसात. सो 3 दिवस चाललेला हा ब्लॉग
माहिती नाही तुम्हाला कसा वाटला. तर चला बघूया आता दिवसभरात काय काय होतं हे शेअर करते. तर भेटूया पुढे आणि स्टे कनेक्टेड. हे बघा कशी दिसते क्युती पाय. कशी दिसते. आणि तू इथे काय लावलं पिल्लू. पोनी. पोनी कुठे आहे. नाही आहे ना. आज काय लावलं नानूनी. तू सांग. हेअर क्लिप. आणि मम्मानी आणि नानूनी थोडं थोडं ट्विनिंग केलंय हो ना. हां ग्रीन ग्रीन घातलं ना आपण. माझी पण हेअर क्लिप आहे. हां हां. आणि नानूचे केसाचे चंपू याच्यासाठी झाले कारण आम्ही काय केलं आहे आज. हेअर ऑइलिंग. कोणी करून दिलं. कसं. असं असं. आणि तू इथे काजळ लावलं का बेटा माझं. इथे दिसतंय मला थोडंसं. हो ना. हो लावलं का तू. हा कलर कलर बोल. हो ना. हां अच्छा सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे म्हणून हॅपी व्हॅलेंटाईन डे. ओके. आणि आता नानू कुठे चालली. स्टार बाजार. आणि नानू तिथनं काय घेणार नाही. काय घेणार नाही. काय घेणार नाही. चॉकलेट. नानू अजिबात चॉकलेट घेणार. तिथली फ्रुटी उचलणार. अजून बिस्किट उचलणार नाही. ओके गुड गर्ल सारखी राहणार नानू. येस ओके. मी नाही खाणार. मी पण नाही खाणार. नानू पण नाही खाणार. ओके बाबा पण नाही खाणार आहे. बाबा नाही. बाबा लिफ्ट बोलवत आहे. बाबाला सांगून लिफ्ट बोलवा. आम्ही येतो शूज घालून. कुठे चालला. आणि कशाला. कुठे चाललो. नाचायला. सिरियसली नाचायला जातो आपण स्टार बाजार. आणि कशाला असं विचारलं मी. नाचायला नाही म्हटलं बेटा मी. आणि अजून टोमॅटो आणि फ्रुट्स काय काय घ्यायचे. पायनॅपल आणि फ्रुट्स काय काय घ्यायचे. तू सांग. तुला काय कोणते फ्रुट्स आवडतात. लंच प्यायला पण तिकडे जायचं. जाऊ. हां. पण मला सांग ना पहिले फ्रुट्स कोणते कोणते घ्यायचे. तू सांग. तुला माहित आहे. चिकू आवडते तुला. आणि किवी. पायनॅपल. ऍपल नाही आवडत. नानू खात नाही ऍपल. नाही खात नाही नानू. नाही खात नानू. आणि अजून काय काय घ्यायचे फ्रुट्स. हां अजून किवी घ्यायची. आणि अवकाडो. अवकाडो खाते तू. कधी खाल्ला होता. रोज. खरंच. मागच्या वेळेस तर बाबांनीच खाल्ला. कोणत्या कलरचा असतो अवकाडो. रेड. अंगुल आवडते तुला. मँगो नानू. मँगो. मँगो घ्यायची का. आले असेल का मँगो. बरं आले असेल तर आपण घेऊ. लंच करायचं ना मँगोचा. लंच मँगोचा आवडतो ना तुला. तुला आता आठवत नाही आहे. तू मागच्या वर्षी खूप खाल्ला होता माहिती आहे का. आंब्याचा रस. आम्हा दोघींना रोशन स्टार बाजारमध्ये सोडून गेला होता त्याचं बाहेरचं काम करण्यासाठी. आणि तिथे मला हे फ्लावर दिसलं. म्हणजे चला रोशनसाठी आपण घेऊया. आपण दोघी देऊ. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बाबा. अरे बाबा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अच्छा ओके इकडे. आणि आमच्या मॅडमची फरमाईश होती रस प्यायची. तिला भूकही लागली असेल म्हणून मग तिला रस प्यायला घेऊन गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्यासाठी रिंग बनवायला. हा मोती आम्ही गोव्यावरून घेऊन आलो होतो आणि त्याची आता चांदीची आम्हाला रिंग बनवायची होती. मम्माला काय गिफ्ट दिलं नानू बाबांनी. हे आपण कुठे गेलो होतो. बोर गेलो होतो. तुला काय भेटलं तिथे. तुला काय भेटलं.
गिफ्ट कसं गिफ्ट होतं तुझं? सो रोशननी काय आम्ही हा तुम्हाला ते सांगितलं नव्हतं, मी गोव्यावरनं मोती आणला होता आणि रोशनला हे सजेस्ट करणारा वैभव आहे की यांचं सगळ्यांचं म्हणणंच आहे की मी खूप गरम आहे, तर ती थंडी राहिली पाहिजे म्हणून तुम्ही चांदीची तिला अंगठी घालायला लावा, म्हणजे त्याच्यात मोती आणि चांदी घातल्याने डोकं थंड राहतं. इथं आपलंच काहीतरी चाललंय. सो असं सांगितलं होतं आणि तो तेव्हापासून आमचा राहिला होता. हो काल गेलो होतो. मला बोलत होते 1 मिनिट आता. हा तर मग थांब ना बेटा, हिला तेल लोक लावूया रे, कसं तरी चिपके चिपके केस दिसते. दुपारनंतर माझी हालत थोडीशी डाऊन होती, ती का बरं पुढे सांगते मी ब्लॉगमध्ये. पण आता मग संध्याकाळचा आमचा मस्त असा बिर्याणी बनवायचा प्लॅन झाला होता. सो आज व्हेज बिर्याणी बनणार होती, कारण मला फार असं करायचं नव्हतं. म्हटलं एक काहीतरी बनवू जे दोघांनाही झालं पाहिजे. नेहमी आमच्याकडे नॉनव्हेजच असतं, पण बिर्याणी म्हटलं की पण आज मला पण तेच खायचं होतं, कारण मी माझ्यासाठी वेगळं काही बनवण्याच्या हालतीमध्ये नव्हती. आणि म्हणून मग रोशनने पण म्हटलं की ठीक आहे, मी तुला मदत करतो आणि व्हेज बिर्याणीच बनव, आपण दोघंही तेच खाऊ. आणि मस्त अशी दोघांनी मिळून त्यांनी मला पूर्ण अशी मदत केलेली आहे आणि दोघांनी मिळून छान अशी बिर्याणी आम्ही बनवली. काय करते का नानू तू? हा काय करते तू? हा इट्स ओके. काय करते तू? व्हेरी गुड. बाबाचं लक्ष पण नाही, बाबा जेवण देणार होते ना तुला. बर बर व्यवस्थित खा. हा व्हेरी गुड. काय खाते आणि तू? भूक खाते. बर बर. आणि तू बाबाला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं का ग नानू? कसं म्हटलं? व्हेरी गुड. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे नानू. आणि मम्माला म्हटलं तू? हो. कसं जेवायचं? ए चिप. छान आहे. ओके डन. सो बघा सगळ्यात आधी मस्त प्रिपरेशन केली दोघांनी मिळून आणि मॅरिनेशन करून तयार होतं. इथे मी आता बिर्याणी पॉटमध्ये ते टाकलं, राईस पण छान बॉईल करून घेतला होता आणि फायनल इथे आता बिर्याणीचा टच म्हणजे 2 लेअर दिल्या मी राईसच्या आणि सुंदर अशी बिर्याणी तयार झाली आहे. ऑलमोस्ट एक 10-15 मिनिटामध्ये आता ती आम्हाला खायची होती आणि बिर्याणी एकदम ऑसम झाली होती. तुम्हाला जर काय याची रेसिपी हवी असेल तर शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. फायनली आजचा ब्लॉग एंड करते, म्हटलं 2 शब्द बोलून जावं. सो छान असा दिवस गेला. मस्त म्हणजे असं म्हणू शकता की व्हॅलेंटाईन डेला असं स्पेशल काही करायची गरज नाही. आमचा नॉर्मल जसा वीकेंड असतो ना तसाच गेलेला आहे अगदी. आणि छान वाटलं. पण एक एक फिलिंग्स आपण एक्सप्रेस करतो त्याच महत्त्वाच्या असतात काही सेलिब्रेशनपेक्षा. तसंही बाहेर फिरायला जाणं किंवा डिनरला जाणं ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत, म्हणून म्हटलं घरात काहीतरी करूया आपण. मला थोडंसं माझं तब्येत बरी वाटत नव्हती, तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरनं, कारण मंथली प्रॉब्लेम सगळ्यांना ते आली की मग मला थोडंसं खूप डल होते मी 2-3 दिवस. तर म्हणून मग रोशन म्हटला की ठीक आहे, मी तो म्हटला काहीच करू नको, खिचडी कर. पण म्हटलं नाही यार, बोरिंग नाही बनवायचा, इतका छान दिवस. तर म्हटलं आपण बनवूया, करते मी, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तो म्हटला ठीक आहे, मी 100% तुला हेल्प करतो. आणि त्याने मला पूर्ण हेल्प केली. सगळं कटिंग चॉपिंग त्याने केली आणि मी मस्त अशी बिर्याणी बनवली, खूप छान झाली. आता उद्या उपवास आहे, महाशिवरात्री आहे, पण मला फार असं काही पूजा वगैरे करता येणार नाही, त्याच्यामुळे ठीक आहे फक्त उपवास तेवढा करू, बाकी पूजा नाही आहे. प्लस माझी एक वॅक्सिन आहे, सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन. तुम्ही सगळ्यांनी पण घेतली नसेल तर ती नक्की घ्या. जेव्हा माझे 3 मंथ्स कंप्लीट झाले होते अनायाला, तेव्हा मी जेव्हा डॉक्टरकडे व्हिजिट असते ना तेव्हा मी गेली होती माझ्या गायनाकडे आणि त्यांनी मला तेव्हा सजेस्ट केली होती. तेव्हापासून ती घ्यायची राहिली. फायनली उद्या ना एका ठिकाणी इथे शिबिर होतं, ते रोशनला रजिस्ट्रेशनसाठी मेसेज आला आणि ती तशी मला वाटते 10,000ची आहे. ती गव्हर्नमेंटमध्ये पण नाही आहे मला असं वाटतं, म्हणजे आय एम नॉट 100% शुअर, पण नाही आहे बहुतेक. आणि प्रायव्हेटमध्ये ती 10,000ला आहे आणि उद्या तिथे शिबिर जिथे आहे तिथे ती 4,000ला मिळणार आहे. आणि म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, मग आता तसंही आमचा मुहूर्त लागत नव्हता तर आपण घेऊनच घेऊ. मग आम्ही तुरंत रजिस्टर केलं मगाशी दुपारी. आणि आता उद्या 11 वाजता मला वॅक्सिन घ्यायला जायचं आहे, प्लस उद्या उपवास असणार आहे, पण मी मंदिरात जाऊ शकणार नाही. सो जसा काही दिवस जाईल उद्या बघू. पण आणि तसं पण माझी 1-2 दिवस हालत खूप डाऊन असते, सो मला फार असं काही करण्याची इच्छा पण होत नाही. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. परत वॉर्डरोबचा टूर राहिलेला आहे,
तो नाही झाला देणं, कारण सकाळपासनं म्हणजे आम्हाला घरी यायला 4 वाजले होते. त्यानंतर अनायाचं झोपणं, मी पण आराम केला कारण मला ऑलरेडी डल वाटायला सुरुवात झाली होती. सो मी आराम केला, रोशन जिम जाऊन आला आणि सगळं नॉर्मल आपलं रुटीन चाललं होतं. त्यात मग मस्तसा बिर्याणीचा प्लॅन केला मी. काही गोष्टी इतक्या घेऊन आली तरी इतक्या लक्षात ठेवून आणते, पण तरी पण मग ऑर्डर करावं लागलं. आणि मी ऑनलाईन पर्सन नाही आहे, मला जाऊन आणलेल्याच गोष्टी आवडतात. आणि आत्तासुद्धा आम्ही बाहेर चाललो आहे, म्हणजे रोशन आणि अनाया खाली गेले त्याच्यासाठी की तिथे एग्ज मिळतात. ते आजकाल विकतचे एग्ज नको वाटतं, तिथे गावरानी मिळतात, बाजार लागतो, तर आपण तिथनं घेऊन येऊ म्हटलं. मग चाललोच आहे तर चल मी मेथी, पालक, माझ्या हिरव्या भाजीपाल्या घेऊन येते. सो असं आहे माझं की मला असं होतं की नाही, मी सगळं जाऊनच आणणार, मला नाही ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे. पण ठीक आहे, मग अशी काही गोष्टी लागत होत्या बिर्याणीसाठी इन्स्टंट, तर मग त्या ऑनलाईन ऑर्डर करून घेतल्या. आणि असा काहीसा मस्त दिवस आम्ही स्पेंड केला. हे तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट केला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हां, आणि रोशनच्या गिफ्टबद्दल पण सांगायचं राहिलं, तर मी त्याला दिवसभरात कमीत कमी 50 वेळा म्हटलं असणार आहे की ठीक आहे जाऊ दे, नाही ते मिळालं पण आता तुला काय पाहिजे ते घे, चल आपण जाऊ असं. पण ही वॉज लाईक नाही नाही यार, मला काही इच्छा नाही आहे. मला जेव्हा वाटलं ना मी तेव्हा तुला म्हणेल की मला हे पाहिजे आणि मग तेव्हा घेऊन देशील. म्हणते ठीक आहे सोड. आणि असं करून मग ते गिफ्ट काही झालं नाही आहे. पण एनिवे डे वेल स्पेंड. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.